मौजे जेवळी तालुका लोहारा येथे गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हजारो भाविकांनी मठात उपस्थित राहून गुरु गंगाधर महाराज स्वामीजी यांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केलेत। गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य परंपरेचा महत्त्वाचा उत्सव मानला जातो। गुरु हे अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे मार्गदर्शन करणारे असतात। त्यामुळे या पवित्र दिनी भाविकांनी गुरूंच्या चरणी वंदन करून त्यांना आशीर्वादाने नवीन ऊर्जा आणि प्रेरणा घेण्याचा संकल्प केला। यावेळी उपस्थित भाविकांनी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या मंत्राचा जप करत गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। या प्रसंगी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्री बापूरावजी काका पाटील, मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बसवराज कारभारी, संचालक महालिंग बापशेट्टी, लोहारा पंचायत समितीचे माजी उपसभापती व्यंकट कोरे, मल्लीनाथ वलदोडे, श्री राजूभाई मुल्ला, रोहित कारभारी, उमरगा पंचायत समितीचे सागर पाटील, शेषेराव पाटील यांच्यासह जेवळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठ परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। भाविकांनी गुरु गंगाधर महाराज स्वामीजी यांचे दर्शन घेऊन सुख, समृद्धी आणि समाज कल्याणासाठी प्रार्थना केली आहे। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, जेवळी तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव।